कोरटकरच्या आवाजाचेही नमुने घेतल्याचं पोलिसांनी सांगितलंय। कोरटकर सिकंदराबाद, इंदोर, नागपूर या ठिकाणी फिरला असं सरकारी वकिलांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय। तर कोरटकर हा कुठे कुठे गेलेला होता, तर कोरटकर सिकंदराबाद, इंदोर आणि नागपूर या ठिकाणी फिरला अशी माहिती सरकारी वकिलांकडून देण्यात आली। आरोपीनं ज्यांची नावं घेतली आहेत त्यांचा उद्देश तपासावा लागणार आहे। सर्वांना समोर बसून तपास केला तर योग्य होईल असं युक्तिवादादरम्यान सरकारी वकिलांनी म्हटलंय। अनेक मुद्दे आहेत ज्याचा तपास करायचे, आवाजाचे सॅम्पलही घेतले, त्यामुळे 5 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी द्या अशी मागणी वकिलांनी केली। या दरम्यान कोरटकर सिकंदराबाद, इंदोर, नागपूर या ठिकाणी फिरला असं सरकारी वकिलांनी म्हटलंय। आणि या सर्वांचा विचार करता आरोपी एकापेक्षा जास्त त्याने वाहनं वापरली असा देखील निष्कर्ष सांगण्यात आलेला आहे। आरोपीने वापरलेल्या सर्व वाहनांचा शोध घ्यायचा आहे असं सरकारी वकिलांनी म्हटलंय। कोरटकर सिकंदराबाद, इंदोर आणि नागपूर या ठिकाणी फिरला असं सरकारी वकिलांनी म्हटलंय आणि सर्वांचा विचार करता आरोपी एकपेक्षा जास्त वाहनानं फिरला। आरोपीनं वापरलेल्या सर्व वाहनांचा शोध घ्यायचा आहे असं सरकारी वकिलांनी कोर्टात म्हटलंय। ही सुनावणी सुरू होऊन आता 10 मिनिटं झालेली आहेत। आरोपी संदर्भात अनेक खुलासे सरकारी वकिलांकडूनही करण्यात आलेले आहेत। तर 5 दिवसांच्या वाढीव कोठडीची मागणीही सरकारी वकिलांकडून करण्यात आलेली आहे। अनेक मुद्दे जे आहेत ते सरकारी वकिलांकडून उपस्थित केले गेलेत। आरोपीने ज्यांची नावं सांगितली त्यांचा उद्देश तपासावा लागणार, सर्वांना समोर बसवून तपास केला तर योग्य होईल असं सरकारी वकिलांकडून युक्तिवादादरम्यान म्हटलं गेलंय। कोरटकर सिकंदराबाद, इंदोर, नागपूर या ठिकाणी फिरला असं सरकारी वकिलांनी म्हटलं आणि सर्वांचा विचार करता आरोपीनं एकपेक्षा जास्त वाहनं वापरली। आतापर्यंत या सुनावणीमध्ये काय काय झालेलं आहे, तर कोरटकर सिकंदराबाद, इंदोर, नागपूर या ठिकाणी फिरला, सरकारी वकिलांनी युक्तिवादादरम्यान असं म्हटलंय। आरोपीने वापरलेल्या सर्व वाहनांचा शोध घ्यायचा आहे असं सरकारी वकिलांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय। आरोपीनं ज्यांची नावं घेतली आहेत त्यांचा उद्देश तपासावा लागणार असं सरकारी वकिलांनी म्हटलंय। सर्वांना समोर बसवून तपास केला तर योग्य होईल असंही सरकारी वकील म्हणाले। आरोपीला कोणती संघटना मदत करत होती का याचा शोध घ्यायचा आहे, सरकारी वकिलांनी असं म्हटलंय। संभाषणावेळी त्याच्या सोबत असणाऱ्यांचा शोध घ्यायचा आहे असंही सरकारी वकिलांनी म्हटलंय। तपास प्रगतीपथावर आहे, पोलीस कोठडीची गरज आहे अशी मागणी सरकारी वकिलांनी यावेळेला कोर्टात केली आहे। आणि ज्यांनी मदत केली त्यांच्यावर कारवाई करण्याचीही गरज असल्याचं सरकारी वकील यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय। फरार असताना मदत केली त्यांची नावं कोरटकरनं सांगितली, पोलिसांनी असं म्हटलेलं आहे। तर फरार असताना कोरटकरने वापरलेली गाडी जप्त केल्याची माहितीही पोलिसांनी कोर्टात दिली। समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न तक्रारदारानं केला, कोरटकरचे वकील सौरभ घाग यांचा हा युक्तिवाद आहे।